नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या विरोधात खानापुरातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले असून यावेळी वाल्मिक कराडच्या पोस्टरला जाळण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले। मस्साजोग येथील हत्याकांडातील आरोपींचे फोटो व्हायरल झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली। वाल्मिक कराडला फाशी द्या तसेच धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। या जोडे मारो आंदोलनात खानापुरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज आपण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ खानापूरवासी एकत्र झालेलो आहोत। संतोष देशमुखांची हत्या ही महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळिमा फासणारी हत्या आहे। संतोष देशमुखांची हत्या या महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला काळिमा फासणारी घटना आहे। अशा घटनेचा निषेध सर्व महाराष्ट्रभर केला जातोय आणि आपण खानापूर ग्रामस्थवासी सुद्धा करत आहोत। संतोष देशमुख हे अतिशय शांतताप्रिय लोकप्रिय असे मस्साजोगचे सरपंच होते, पण त्यांना ज्या पद्धतीने मारले गेलं, एखादा रानटी जानवर सुद्धा अशी प्रकारची हत्या करणार नाही, एखाद्या तालिबानाला सुद्धा दया येईल याच्यापेक्षा क्रूर पद्धतीची हत्या या ठिकाणी संतोष देशमुखाची करण्यात आलेली आहे। शेवटच्या क्षणी ज्यावेळी त्यांना पाण्याची गरज होती त्यावेळी ही हरामखोर अवलाद त्यांच्या तोंडामध्ये मुतली, म्हणजे ही किती नीच अवलादीची आणि राक्षसी प्रवृत्तीची अवलाद असेल याच्यावरून लक्षात येते। म्हणून आम्ही समस्त ग्रामस्थवासीय अशी मागणी करतोय महाराष्ट्र सरकारकडे, माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे, माननीय गृहमंत्र्यांच्याकडे, या असल्या अवलादींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करून त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे, कारण ज्या खंडणीसाठी संतोष देशमुखाची हत्या झाली त्या खंडणीचे फोन माननीय धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून जात होते असे सोशल मीडियात चर्चा आहे। त्यामुळे या मुख्य घटनेचे सूत्रधार हे धनंजय मुंडे आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे। संतोष देशमुखाचे जे मारेकरी आहेत कराड आणि त्यांचे साथीदार यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या निमित्तानं आज आम्ही सर्व ग्रामस्थ अशी अपेक्षा व्यक्त करतो। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।